संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नव्या थिअरीचा उल्लेख केल्याचं समोर आलंय। जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये नवा खुलासा केल्याचं समोर आलंय। त्यांनी दिलेल्या जबाबामधून सुग्रीव कराड हे नावही आता समोर येत आहे। सुग्रीव कराड याच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं जबाबामध्ये म्हटलंय। त्यानंतर सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचा अपमान झालाय, याचा बदला घ्यायला पाहिजे असं फरार आरोपी कृष्णा आंधळेनं चाटे आणि केदारला म्हटलं होतं, असंही या जबाबामध्ये समोर येत आहे। बदला घेण्यासाठी देशमुखांना मारहाण करण्यात आल्याचं सुद्धा चाटे आणि केदारनं सांगितलं। त्यामुळे आता सुग्रीव कराड कोण नेमका असाही सवाल आहे। तर हा सुग्रीव कराड नेमका कोण आहे ते सुद्धा पाहूयात। सुग्रीव कराड हा मूळचा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे। आई पंचायत समितीची सदस्य आहे, पत्नी केजच्या नगरसेविका आहेत। मारहाण, खून, दरोडा, अत्याचार, दंगल असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची भूमिका संशयास्पद, सुग्रीवला मुंडेंनी बाजूला केला। लोकसभा निवडणुकीच्या नंतर खासदार बजरंग सोनवणेंसोबत काम सुरू झालं। 2022 साली बजरंग सोनवणेंच्या मुली विरोधात नगरपंचायतीमध्ये त्यांना विजय मिळाला। या पराभवासाठी विष्णू चाट्यानं सुग्रीव कराडला रसद पुरवली असा आरोप बजरंग सोनवणेंचा आहे। भगवान बाबा जयंती उत्सवाच्या बैठकीमध्ये सुदर्शन घुले याने विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड यांच्यामध्ये वाद झाला। सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले याच्यामध्ये वर्चस्वाची लढाई होती। देशमुखांना मारहाण करताना सुग्रीवचं नाव समोर आल्याचा दावा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।